सिट्रिनी नावाची एक रिसर्च फर्म आहे आणि ते या वीकेंडला एक रिपोर्ट घेऊन आले. त्याच्यात त्यांनी तो रिपोर्टच सुरू कसा केला माहितीये? रिपोर्टची तारीख काय पाहिजे? फेब्रुवारी 2026 पाहिजे. बट रिपोर्टची तारीख आहे जून 30, 2028 इथनच रिपोर्ट स्टार्ट होतो. जून 30, 2028. याच्यात ते काय म्हणतात, की मी टाईम ट्रॅव्हल करून गेलेलो आहे. टाईम मशीनमध्ये बसलेले आहेत जे रिसर्चर्स आहेत ते आणि ते म्हणतात, की आज 2028 आहे. वी आर लुकिंग बॅक. आम्ही बघतोय, की गेल्या 2 वर्षांमध्ये एआयनी काय-काय चेंजेस केलेले आहेत आणि त्याच्यावरनं आम्ही हा रिपोर्ट आज लिहितोय. तसं म्हटलं तर कोणीतरी म्हणू शकतं हे मनगढंत कहाणी आहे. कारण हे त्यांच्या मते काय-काय चेंजेस आहेत हे सगळे आहेत. तर मान्य आहे. म्हणजे हा काही फॅक्च्युअल डेटा, प्लीज अंडरस्टँड 2 वेगळे प्रकार असतात. एक असतात फॅक्च्युअल डेटा, एक असतो हायपोथेटिकल डेटा. फॅक्च्युअल म्हणजे काय? हे घडलेलं आहे. ओके. हायपोथेटिकल म्हणजे काय? मला असं वाटतंय की असं-असं घडेल. मला असं वाटतंय की असं-असं घडून गेलंय. हे हायपोथेटिकल झालं. सो जो रिसर्चर आहे ना, तो रिसर्चची सुरुवात करतोय 30 जून 2028 या डेटनी आणि तो म्हणतोय गेल्या 2 वर्षात काय-काय एआयने केलेलं आहे ते मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. याच्यात त्याने सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे, की हा एक्स्ट्रीम निगेटिव्ह कर्व्ह साइडचा रिपोर्ट आहे. थोडक्यात काय सोप्या भाषेत आम्हाला कळेल असं म्हणजे काय, की हा खूप पेसिमिस्टिक रिपोर्ट आहे. पेसिमिस्टिक म्हणजे शुद्ध मराठीत आपण त्याला निराशावादी म्हणू. ओके. एक असतं आशावादी, ऑप्टिमिस्टिक रिपोर्ट आणि एक असतं निराशावादी, पेसिमिस्टिक रिपोर्ट. म्हणजे एआयनी सगळ्यांचं असं वाटोळच होणार आहे. असं अशा टाइपचा रिपोर्ट आहे हे स्वतः तो पण मान्य करतोय, ज्यांनी हा रिसर्च रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. आता पण त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यात काही गोष्टी तथ्य आहे असं वाटतं बरं का. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते. त्यांनी सुरुवातीला सांगितलंय, की आज जून 2028 मध्ये अनएम्प्लॉयमेंट 10% वर गेली अमेरिकेची. 10% आता किती माहितीये 4.3 का 4.4% आता अमेरिकेची अनएम्प्लॉयमेंट आणि अमेरिकेची अनएम्प्लॉयमेंट 10% गेली. आता तुम्ही काय म्हणाल, "हे एवढा काय फरक आहे?" जिथे 100 4 अनएम्प्लॉयड होते, आता 100 10 अनएम्प्लॉयड आहेत. त्याच्यात एवढं काय? 10 ची अनएम्प्लॉयमेंट लेव्हल खूप मोठी आहे. कोव्हिडच्या वेळेला अनएम्प्लॉयमेंट लेव्हल 10% होती. 2008च्या वेळेला अनएम्प्लॉयमेंटची लेव्हल 14% होती. म्हणजे तुम्ही या सिनारिओशी कंपेअर करताय. एवढे डेंजर प्रकार चालू आहे काहीतरी. एवढी अनएम्प्लॉयमेंट आहे 2028 मध्ये असं त्या रिसर्चरचं मत आहे. आता ही एवढी अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी झाली का? हे अमेरिकेतला सिनारिओ तो सांगतोय. एवढी बेरोजगारी अमेरिकेत झाली तरी का? तो म्हणतोय की काय झालं असं, की एआयमुळे अनेक लोकांचे जॉब्स रिप्लेस झाले. ओके. म्हणजे जो आज एखादा व्यक्ती कोडिंग करू शकत होता, तर एआयमुळे कोडिंग खूप सहजरित्या व्हायला लागलं. आणि सहजरित्या कोडिंग व्हायला लागलं म्हणल्यावरती मी काय विचार करते, सपोज मी मालक आहे एखाद्या कंपनीची, आयटी कंपनीची, तर मी काय विचारते, अरे हा व्यक्ती काय लाख-लाख, 2-2 लाख रुपये पगार घेणार महिन्याचा. अ, कधी सुट्ट्या मारणार, कधी वेळेत येणार नाही, कदाचित काही चुका करेल. पण हेच जर मी काम एआय कडनं करून घ्यायचं म्हटलं तर 24/7 अवेलेबिलिटी. मला हवंय तेव्हा काम करून मिळेल. अच्छा पगार पण मागत नाही काही. जे काही बेसिक माझी रनिंग कॉस्ट आहे तेवढी आहे. आणि चुका तर नाहीच नाही. मग अशा केसमध्ये मग मी काय करायला जाते, तर मला जेवढं एआय अडॉप्ट करता येईल तेवढं मी करते. आता यांनी काय होतंय नीट बघा. एआय अडॉप्शनमुळे अनेक लोकांचे जॉब धोक्यात आले. बऱ्याच लोकांना नोकरी बऱ्याच लोकांची नोकरी गेली. आता एखादा व्यक्ती आहे, एखादा आयटी इंजिनिअर आहे, त्याची नोकरी गेली म्हटल्यावर तो काय घरी निवांत तांगड्या बसून बसणार नाही. ऑब्व्हियसलीच नाही. काही ना काहीतरी काम करायला लागणार तो माणूस किंवा ती व्यक्ती एखादी महिला पण असेल, काहीतरी काम करणार ना. मग अशा वेळेला थोडे लोअर लेव्हल जॉब्स एक्सेप्ट व्हायला लागतात. म्हणजे काय? एखादा आयटी इंजिनिअर जो कदाचित 1.5 लाख, 2 लाख महिन्याला कमवत असेल, त्याचा आता पगारच कमी होणार. 80,000, 70,000 लाही तो म्हणेल, "ठीक आहे, काहीतरी मिळतायत ना, मान्य आहे मला. द्या जॉब द्या, नोकरी द्या." पण आता गंमत काय झाली आहे बघा, की अशामुळे त्या व्यक्तीला एवढा खर्च करायची सवय आहे. आता त्याचा पगारच कमी झाला म्हटल्यावर आता तो मुळात खर्च सुद्धा कमी करणार. खर्च कमी करणार म्हटल्यावर वेगळ्या-वेगळ्या प्रॉडक्ट्सची त्याची जी मागणी असेल, त्या व्यक्तीकडनं त्या वेगळ्या-वेगळ्या प्रॉडक्ट्सची मागणी सुद्धा कमी होणार. आणि जर त्या व्यक्तीने प्रॉडक्टची मागणी सुद्धा कमी केली, तर तुम्हीच सांगा, वेगळ्या-वेगळ्या कंपन्या ज्या वेगळी-वेगळी उत्पादनं करतायत, त्यांची जर मागणीच कमी झाली, तर त्यांचं उत्पादन कमी होईल का जास्ती होईल? तर आयडियली त्यांचं उत्पादन कमी होईल. ह्याला म्हणायचं व्हिशियस सर्कल. काय बघा परत एकदा सांगते. एआयमुळे काय झालं? एआयमुळे पटापट ॲडव्हान्समेंट झाल्या. खटाखट जे काम 1 दिवस लागायचं ते 1 तासात व्हायला लागलं. अहो, पण चांगली गोष्ट आहे, पण त्याला वाईट गोष्ट पण आहे. वाईट गोष्ट काय आहे, की लोकांचे जॉब्स आयटी सेक्टरमध्ये त्यांनी सुरुवात आयटी पासून केली. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस.
IT मधल्या लोकांचे जॉब जायला लागले. त्याच्यामुळे जॉब गेल्यामुळे त्यांनी नुसतं तर कोणी बसणार नाही, पण लोअर लेव्हलचे ॲक्सेप्ट केलेत मग जॉब्स. जे काय पगार आहे ते घेतायत. पण आता कारण माझं उत्पन्नच कमी झालंय म्हणून मी खर्चही कमी करणार. खर्च कमी केली म्हटल्यावर मी मागणी कमी करणार. पूर्वी लेटेस्ट मी वर्षा-वर्षाला फोन बदलत असेन, आता मी विचार करणार आहे, नाही चालू आहे ना, चांगला चालू आहे ना फोन, मी नाही उगाचच खर्च करणार. करेक्ट? अशा ह्यानी माझी मागणीच कमी होईल. मागणी कमी झाल्यामुळे ओव्हरऑल समोरची जी कंपन्या ज्या आहेत त्यांचं उत्पादन कमी होणार. आता उत्पादन कमी झालं म्हणजे त्यांचा विक्रीचा आकडा पण कमी होणार आहे. बरोबर. कंपन्यांचा विक्रीचा आकडा पण कमी होणार आहे. विक्रीचा आकडा कमी झाला म्हणल्यावर त्यांचा जो नफा असणार आहे, नफ्याचा आकडा सुद्धा कमी होणार आहे. सायकल लक्षात येते? पुढं काय होतंय बघा. मी बिझनेस ओनर आहे. मी म्हणणार, "अरे यार, माझा विक्रीचा आकडा कमी झाला, माझा नफा कमी झाला. काय करावं? कॉस्ट कशी कमी करावं?" कॉस्ट कमी करायची का? या या लोकांनाही काढते मी. त्या लोकांना काढलं, त्या लोकांना काढून परत मी एआयच अडॉप्ट करते. अहो, पण तुमच्या प्रॉफिट्सच्या पायी ओव्हरऑल लोकांच्या नोकऱ्या जातायत. नोकऱ्या गेल्यावरती डिमांड कमी होतीये. डिमांड कमी झाल्यावर शेवटी तुम्हालाच नुकसान होणार आहे. अशा सर्कलमध्ये आपण अडकलेलो आहोत 2028 पर्यंत असं त्या व्यक्तीचं मत आहे. इथपर्यंत ओके. आता तुम्ही म्हणाला, "हा फक्त आयटी ना." मी आयटीमध्ये काम नाही करत. मला काही प्रॉब्लेम नाही. थांबा, थांबा. त्याच्यात त्यांनी एजंटिक एआयचं एक उदाहरण दिलेलं आहे. एजंटिक एआयचं उदाहरण काय? आता सपोज आज मला काहीतरी डोसा खावासा वाटतोय. तर मी काय करते, माझा फोन उचलते. माझ्या फोनमध्ये लेटेस्ट Zomatoचं ॲप आहे. मी Zomatoवरनं फटाफट ऑर्डर करणार, मस्त डोसा खाणार. हं. आता एजंटिक एआय म्हणून पण एक प्रकार असतो. बऱ्याच जणांनी वापरून पण बघितलं असेल कदाचित. एजंटिक एआय वरनं काय करता येतं, मी त्या एजंटला सांगणार, एआय एजंटला सांगणार, की मला मसाला डोसा एक ऑर्डर करून दे. एजंटिक एआय काय करतं माहिती का, फटाफट सगळे ॲप्स चेक करतं. हं. तो Blinkit बघणार, Zomato बघणार, Swiggy बघणार, जे सगळे आणि त्याच्यात जो स्वस्तातलं स्वस्त असेल, ते तुम्हाला आणून देणार. ओके. याने काय झालं, आज काय होतं माहितीये का? तुम्हाला हे माहितीये का नाही आय एम नॉट शुअर, बट ॲप्समध्ये प्राइसिंग फरक असतो बरं का. फॉर एक्झाम्पल, आता मी परवा पनीर मागवलं घरी. पनीर त्याच कंपनीचं Blinkit वरती वेगळ्या प्राइसला होतं. Swiggy, Instamart वरती वेगळ्या प्राइसला होतं आणि Zepto वरती वेगळ्या प्राइसला होतं. सेम कंपनीचं पनीर होतं. आता मी काय विचार करते, जाऊ दे, माझं Blinkitमध्ये कायम असतात ना, बऱ्याच वेळेला शॉपिंग कार्टमध्ये ते विचारतात, तुमची मागच्या वेळेची शॉपिंग कार्ट परत घ्यायची आहे का? म्हटल्यावर पटकन माझा वेळ वाचतो. म्हटल्यावर मी म्हणते, जाऊ दे, ₹2 जास्ती आहे ना, ठीक आहे. Blinkit ऑर्डर. आता हे नाही होणार. आता एजंटिक एआय काय म्हणणार, पण जिथे स्वस्त आहे तिकडनंच मी घेणार. एजंटिक एआयला काही ॲप नको, काही नकोय. तो आपापला ऑर्डर प्लेस करून मोकळा होणार एजंटिक एआय. मला स्वस्त पडलं का पडलं. नुकसान कोणाचं झालं? या फूड डिलिव्हरी ॲपचं नुकसान होऊ शकतं. आज Blinkitकडे जर प्राइसिंग पॉवर असेल, जर Blinkit आज ₹4-5 महाग विकून सुद्धा ऑर्डर्स येत असतील, तर Blinkit म्हणतंय, "मला काय फरक पडतंय? मला तर ऑर्डर्स येतायत. मी ₹4-5 महाग तर महाग विकणार." पण जेव्हा एजंटिक एआय हे सगळे ऑर्डर्स एक्झिक्यूट करायला लागतील, तेव्हा या कंपन्यांच्या प्रॉफिटला सुद्धा दणका बसू शकतो. अजून एक त्यांनी उदाहरण दिलं असंच ट्रॅव्हलचं. आज मी काय करते, मला कुठेतरी अमुक शहरात जायचंय कामासाठी. मी जाते मेक माय ट्रिपवरनं एखादं माझं तिकीट जे काय असेल ते बुक करून टाकते मेक माय ट्रिपवरनं. पण आता मी काय करणार, एजंटिक एआय एजंटिक एआयला सांगणार, मला पुणे ते लेटेस्ट बंगलोर जायचंय. मला अमुक-अमुक वाजता बंगलोरमध्ये पोहोचायचंय. त्याच्या हिशोबाने मला नॉन स्टॉप फ्लाइट बुक करून दे. असं म्हटल्यावर तो एजंटिक एआय आपणहून मेक माय ट्रिपवर किती दिसतंय, ईज माय ट्रिपवर किती दिसतंय, यात्रावर किती दिसतंय, अजून एखादी वेबसाईट आहे त्याच्यावर किती दिसतंय, त्याच्यातलं सगळ्यात स्वस्त काय आहे, ते बघून माझ्या कंडिशन्स ज्या आहेत त्या सगळ्या आहेत ना बघून तिकीट बुक करून टाकणार. आता तुम्ही म्हणाल तिकीट बुक करायला पैसे तर पाहिजेत ना. सो एजंटिक यायला तुम्ही पेमेंट्स पर्यंत सगळे ॲक्सेस देऊ शकता. फायनली फक्त ओटीपी तुम्ही आत्ता असं आहे की ओटीपी टाकला की झालं. मे बी पुढे जाऊन ओटीपी पण टाकायची गरज नाही झाली तर सगळे एजंटिक एआय तुमच्यासाठी काम करून मोकळं होणार. आता याच्यात प्राइसिंग पॉवर कोणाची गेली? परत या मेक माय ट्रिप सारख्या कंपन्यांची प्राइसिंग पॉवर गेली. आज मेक माय ट्रिप म्हटलं असतं की ठीक आहे, मी माझ्या पोर्टलवरती ₹200 महाग दाखवणार एखादं तिकीट. मला काय फरक पडतोय? माझा ब्रँड नेम आहे मेक माय ट्रिप. त्यांनी गडबड होऊ शकते का? तर अशा कंपन्यांना सुद्धा गडबड होऊ शकते. ह्याच्यापेक्षा त्यांनी फार मोठी गंमत पुढे सांगितली आहे. हाउसिंग. हाउसिंग फायनान्सला काय होतं तुम्हाला सांगते. आता फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे. व्यक्ती आहे. पगार मस्त ₹1.5-2 लाख रुपये पगार आहे महिन्याचा. त्याच्यावर मोठं लोन घेऊन ठेवलेलं आहे. आता कोणतीही हाउसिंग फायनान्स कंपनी जेव्हा लोन देते ना, तेव्हा त्यांचं बेसिक अझम्पशन काय असतं? ज्या व्यक्तीचा पगार 1.5-2 लाख आहे, त्या व्यक्तीचा पगार पुढच्या 30 वर्षांसाठी साधारण पगार एवढाच राहील की ह्याच्यापेक्षा वाढेल तरी.
आइडियली एवढाच राहील, पण चुकीचं आहे. राजलक्ष्मी 9 बजे इंग्लिश चैनल पे मेरा लाइव स्ट्रीम रहता है, वहाँ पे मैं इंग्लिश में बात करूंगी, तो आप प्लीज वहाँ पे वो वाला स्ट्रीम अटेंड कर सकते हैं. ये सिर्फ मेरे मराठी ऑडियंस के लिए. ओके. सो कमिंग बॅक, मी म्हटलं हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचं मूळ अझम्पशन काय असतं, की एखाद्या व्यक्तीचा जर पगार 1.5 लाख किंवा 2 लाख असेल, तर तो पगार हळूहळू करत वाढतच जाणार आहे. पण आता काय होतंय, एआय मुळे अशी शक्यता आहे, की मी एखाद्या व्यक्तीला लोन दिलेलं आहे, त्याचा पगार आत्ता 1.5-2 लाख आहे, पण कदाचित पुढच्या वर्षी 1 लाखच राहिलाय. त्याच्या पुढच्या वर्षी कदाचित 90,000च राहिला, तर 80,000च राहिलाय. ओहो! एक पॉइंट असा येऊ शकतो, जेव्हा ती व्यक्ती लोनचे हप्ते भरता येत नाहीयेत, अशी ती झाली व्यक्ती. डिफॉल्टर झाली ती व्यक्ती. डिफॉल्टर झाली म्हणल्यावर हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना काय करायला लागतं? अनफॉर्च्युनेटली घर जे मॉर्टगेज असतं, ते विकून टाकायला लागतं. मग असे जास्ती डिफॉल्ट झाले, की अजून जास्ती घरं विकली जाणार. बट कोणीतरी बायर पाहिजे ना समोर. आणि त्याच्यामुळे हाऊसिंग क्रायसिस सुद्धा होऊ शकतं, असं त्या रिसर्च रिपोर्टचं मत आहे. आज जेव्हा मी वाचलं ना, आज माझ्या ऑफिसमध्ये सगळे जे बसले होते त्यांना मी सांगितलं, मी मूळ रचना रानडे, मूळ प्रचंड आशावादी व्यक्ती आहे. मला काही जण तरी म्हणतात, नाही, नाही, होईल रे, सगळं नीट होईल. पण आजचा रिपोर्ट वाचला ना जेव्हा, तेव्हा मी पण अशी निराशावादी प्रोमॅक्स झाले होते साधारण एक 10 मिनिटांसाठी. मी माझ्या टीमला येऊन पण सांगितलं, मला कळतच नाही काय चाललंय. खरंच एवढं काही होईल का 2 वर्षात? पण मला असं वाटलं होतं, की बापरे! काय होणार आहे 2 वर्षात, असं झालं. पण मग नंतर मी जेव्हा तो रिपोर्ट शेवटपर्यंत वाचला, तेव्हा त्याच्यात त्या रिसर्चरनी सुद्धा दिलेलं आहे, की हा मी खूपच एक्स्ट्रीम व्ह्यू मांडलेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि एक त्याच्यात माझे पण 2 इनपुट्स तुम्हाला देते. सगळ्यात महत्त्वाचे इनपुट्स काय आहेत, की असं म्हणतात, की पेसिमिझम सेल्स फास्टर दॅन ऑप्टिमिझम. म्हणजे काय? निराशावादी जेव्हा मी काहीतरी कंटेंट टाकते, तो आशावादी कंटेंटपेक्षा जास्ती जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, उद्या जर मी म्हटलं, स्टॉक मार्केट एका महिन्यात 30% पडणार, असं मी एक थंबनेल टाकते उद्या. नाही टाकणार आहे, उदाहरण सांगते. स्टॉक मार्केट 30% एका महिन्यात पडणार, असं मी जर थंबनेल टाकलं ना, काय व्ह्यूज येतील त्याला मला माहिती आहे. जबरदस्त व्ह्यूज येणार आहेत. का? निराशावादी आहे. लोकं घाबरून जातात. अरे बापरे! आता काय, आता काय? करत लोकं बघणार तो व्हिडिओ. काहीतरी मी आपलं अझम्पशन मांडणार. पण जर मी असं म्हटलं, एक काम करा, पुढची 5 वर्ष न चुकता ₹500 ची एस-आय-पी करा. इंडेक्स फंडमध्ये टाका. 12-12% ऑन एन एव्हरेज सी-ए-जी-आर करत तुमचे अमुक-अमुक रुपये होतील. हा व्हिडिओ कोणी नाही बघणार. त्याने ह्याला काय? का? कारण निराशावाद, निगेटिव्हिटी ही जास्ती व्हायरल होते पॉझिटिव्ह कंटेंटपेक्षा, ऑप्टिमिझमपेक्षा. पण आपला चॅनल आहे. उगाचच निगेटिव्हिटी पसरवायची नाहीच आहे. आपण कायम ऑप्टिमिझम पसरवायचं आहे. आपण कायम पॉझिटिव्हिटी पसरवायची आहे. आपण कायम होप पसरवायचा आहे. सो असं काहीतरी घडू शकेल का? तर मे बी घडू शकेल. बट मला नाही वाटत एवढं काहीतरी वाईट घडेल. होपफुली घडणार नाही. आणि म्हणूनच सर्व इन्व्हेस्टर्सनी, म्हणजे इव्हन माझ्याबद्दल पण मी सांगते, जरी मी इक्विटी प्रेमी असेल, तरी माझा काही 100% पोर्टफोलिओ इक्विटीत नाहीये. इक्विटी आहे, थोडे म्युच्युअल फंड्समध्ये आहेत, त्याच्या डेटमध्ये आहेत, एफ-डी मध्ये आहे, गोल्डमध्ये आहे, सिल्व्हरमध्ये आहे. असं तुमचं डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असावा, जेणेकरून रिस्क तुलनेने कमी होईल. ओके. आजची स्ट्रीम थांबवायच्या आधी एक महत्वाची गोष्ट, म्हणजे एक तर मला सांगा, की तुम्हाला ही पीस ऑफ इन्फॉर्मेशन आवडली का? आवडली असेल तर प्लीज ते लाईक बटन हाणून टाका एकदा. म्हणजे सगळ्यांना कळेल, की आजचं जरा फारच नेक्स्ट लेव्हल आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि ज्यांना टेक्निकल अनालिसिसचं त्यांचं स्किल अजून अपग्रेड करायचंय, टेक्निकल अनालिसिस युजिंग एआय हा मी वेबिनार घेणार आहे 8 मार्चला सकाळी 11 ते 1. इंग्रजीत असणार आहे, पण सोप्या इंग्रजीत असणार आहे. आणि याच्यात तुम्ही खूप काय काय गोष्टी शिकणार आहे. तुम्ही स्टॉक्स एआयच्या मदतीने स्कॅन कसे करू शकता हे मी शिकवणार आहे. तुम्ही स्वतःचा तुमचा एआय टेक्निकल अनालिसिस मेंटॉर, तुमचा शिक्षक, जो तुम्ही जे जे अनालिसिस केलेले ते चेक करून देणारा शिक्षक, तुम्ही स्वतः एआय नी कसं सेटअप करू शकता हे मी शिकवणार आहे. ट्रेंड लाईन्स ऍक्च्युअली एआयच्या थ्रू तुम्ही ड्रॉ कसे करू शकता. बाय सेल सिग्नल जर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर जनरेट करायचे असतील तर ते कसे करू शकता, हे सगळं मी या वेबिनारमध्ये सांगणार आहे. खूप 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 शिकायला मिळेल, त्याच्यात काहीच डाऊट नाहीये. हा ऑलमोस्ट, म्हणजे अजून तसा वेळ आहे खरं वेबिनारला, बट ऑलमोस्ट 50% सोल्ड आउट आहे हा वेबिनार, कारण माझ्याकडे लिमिटेड सीट्स आहेत. सो ज्यांना अपस्किल करायची इच्छा आहे, नवीन शिकायची इच्छा आहे, त्यांनी फटाफट रजिस्टर करू शकता. फटाफट रजिस्टर करून टाका. पूजाने ऑलरेडी दिलेलीच आहे लिंक. ती पिन कॉमेंटमध्ये पण टाकेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल, तिकडनं नक्की चेक करा. आणि
तुम्ही वेबिनार हा कुपन कोड यूज करू शकता, ज्याने तुम्हाला थोडं नाही, भरपूर 20% डिस्काउंट तुम्हाला मिळू शकेल. सो वेबिनार हा कोड वापरायला अजिबात विसरू नका. ओके. आय होप आजची लाईव्ह स्ट्रीम, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.